माझा नवरा घरातून बाहेर पडताच माझे सासरे लगेच माझ्या घरी यायचे आणि मला माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईट गोष्टी सांगत. एके दिवशी माझा नवरा रात्री घरी चालला नाही आणि घाबरून मी चुकून सासऱ्यांच्या खोलीत गेली. तोबा तोबा, मग माझ्या सासऱ्यांनी माझी अवस्था काय केली. काही रात्री इतक्या काळोख्या असतात की त्या माणसाच्या आयुष्याला कायम अंधारात ढकलतात. आजची रात्र ही माझ्यासाठी अशीच काहीशी ठरली. माझा नवरा रोहित अजून घरी आला नव्हता आणि रात्रीचे 1 वाजले होते. लॉन्जमध्ये इकडे तिकडे हिंडून मी त्याची वाट पाहत होते. पुन्हा पुन्हा माझी नजर घड्याळाच्या काट्याकडे थांबायची. जसजसा घड्याळाचा काटे हलत होता तसतसे माझ्या हृदयाचे ठोकेही वेगाने होऊ लागले होते. मनातल्या मनात रोहित घरी येण्यासाठी प्रार्थना करत होते. तो अजून आला नव्हता तेव्हा अचानक घरातील लाईट्स गेले. मला अंधाराची खूप भीती वाटत होती आणि यावेळी संपूर्ण घर अंधारात बुडून गेले होते. रोहित न येण्याने आणि या अंधारामुळे मी आधीच खूप अस्वस्थ झाले. मला काहीच दिसत नव्हते. मला माझी दृष्टी गेली आहे असे वाटले. मी मोठ्या कष्टाने माझ्या खोलीकडे जात होते, वस्तू शोधत होते. रस्त्यावरचा कुत्रा घराच्या आत असल्यासारखे भुंकत होता. माझा तर जीव गेल्यासारखेच झाले. त्यावेळी मला खूप भीती वाटत होती आणि घरात मी आणि माझ्या सासऱ्यांशिवाय कोणीच नव्हते. ते पण त्यांच्या खोलीत झोपले होते आणि यावेळी मी लॉन्जमध्ये एकटेच होते. रस्त्यावरच्या भुंकणाऱ्या कुत्र्यांनी आमच्या अंगणात उडी मारली आहे आणि लवकरच माझ्यापर्यंत पोहोचेल असे मला वाटले. या विचाराने माझी ताकदच कमी झाली आणि आंधळ्या धुंदीतच मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत कशी पोहोचले ते कळलेच नाही. मी त्यांच्या खोलीत दाराला धडक दिली. लॉन्ज देखील अंधारात बुडाला होता. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि मी भीतीने थरथर कापत होते, मी म्हणाले, बाबा, अंगणात कुत्रा आल्यासारखं वाटतंय. मला खूप भीती वाटते. मी तुझ्या खोलीत येऊ का? यावेळी मी खूप घाबरले होते, पण कदाचित हा एक कमकुवत क्षण असावा ज्यामध्ये मी हा चुकीचा निर्णय घेतला. माझ्या सासऱ्यांनी माझा हात धरून मला त्यांच्या खोलीकडे ओढले आणि त्याच वेळी खोलीचा दरवाजा बंद झाला. त्यानंतर माझ्यासोबत जे काही झालं, जर एखादी स्त्री तिच्या पतीपेक्षा कमी सुंदर असेल तर तिला नेहमीच उदास वाटते. मी सुद्धा या दिवसात त्याच टप्प्यातून जात होते. रोहित अतिशय देखणा तरुण होता. मी सुद्धा दिसायला चांगल्या नाकाडोळ्यांची मालकीण होते, फक्त माझा रंग फारसा गुलाबी आणि पांढरा होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्यांची मला याची जाणीव करून दिली. सकाळी मी माझ्या खोलीतून नाश्ता करून बाहेर पडले तेव्हा घरात अनेक नातेवाईक उपस्थित होते. माझे सासरे आणि त्यांच्या बहिणीही नाश्त्याच्या टेबलावर बसल्या होत्या आणि माझी सासू आता या जगात नव्हती. नातेवाईकांमध्ये बहुतेक पाहुणे माझ्या सासऱ्यांच्या बहिणी आणि भावांचे होते. मी त्यांच्यासोबत नाश्ता केला आणि माझे सासरे माझ्या सर्व नातेवाईकांची स्तुती करत होते आणि ते खूप दयाळू आणि कोमल मनाचे होते. पण काही वेळातच सर्व पाहुणे आपापल्या घरी परतले होते आणि घरात फक्त मी आणि माझे सासरे. रिसेप्शनला अजून बराच वेळ बाकी होता, म्हणून माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी चहा बनवला. ते म्हणाले, मला वाटलं की माझी मुलगी थकली असेल, मी तिला चहा बनवून प्यायला देईन. ते माझ्या शेजारच्या सोफ्यावर बसले आणि चहाचा कप माझ्या हातात दिला. मग त्यांनी मला सांगितले की रोहित हा खूप चांगला मुलगा आहे. तो असं माझे म्हणणे ऐकतो, पण तो सौंदर्याचा पारखा आहे. तसे तू खूप चांगली मुलगी आहेस, पण तुझा रंगही गोरा असता तर बरे झाले असते. असे म्हणतात ना की वधू तीच असते जी तिच्या नवऱ्याला भावे. सासऱ्यांचे हे विधान ऐकून मी खूप गोंधळले. मी म्हणाले, बाबा, मला समजले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे. ते हळूच बोलू लागले, खरं तर माझा मुलगा मध्यरात्री खोलीतून बाहेर आला होता. त्यावेळी मी पण पाणी प्यायला उठलो तेव्हा तो माझ्या बाजूला बसला. म्हणू लागला, बाबा, निशात काय पाहिले तुम्ही? तुम्हाला माहित आहे मला सुंदर मुली आवडतात. निदान माझ्या आवडीची तरी काळजी घ्यायला हवी होतीस. माझ्या सासऱ्यांच्या तोंडून हे सगळं ऐकून माझ्या हृदयाची धडधड सुटली. रात्री रोहितने मला असं काही सांगितलं नाही, तो फक्त माझी स्तुती करत होता. होय, मला आठवते की तो रात्री 3-4 वाजता खोलीच्या बाहेर गेला होता. काही वेळाने तेही परत आला होता. मी शांतपणे माझ्या सासरच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत होते. मग ते माझ्यापासून दूर पाहत म्हणाले, मला माफ कर, माझे बोलणे ऐकून तुला वाईट वाटत असेल, पण काळजी करू नकोस. मी रोहितला खूप ओरडलो होतो आणि त्याला पण सांगितले होते की तुझ्याशी असे बोलू नकोस. तो तर तुला असे काही बोलला नाही ना? माझ्या सासरच्यांच्या प्रश्नावर मी क्वचितच मान हलवू शकले. रोहित त्यांच्या वडिलांशी माझ्याबद्दल बोलत असल्याचे ऐकून मला धक्काच बसला.
माझे मन हे मान्य करत नव्हते, कारण रात्री रोहितचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान होता. माझ्या सासरच्या पुढच्या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, नशीब आहे की त्याने तुझ्या समोर असे काही बोलले नाही, कारण मी त्याला सांगितले की ती लहान आहे, तिची काळजी घे, तिला दुखवू नकोस. आता जे व्हायला हवं होतं ते झालं, पण असं असलं तरी नातं जुळवणारी व्यक्ती अशी फसवणूक करू शकते हे मला माहित नव्हतं. वाईट वाटून घेऊ नकोस बेटा, पण जेव्हा मी तुला भेटायला आलो तेव्हा तू मेकअप केला होतास, त्यावेळी मला तुझा रंग पूर्णपणे गोरा वाटला होता, पण खरा रंग तर. सासरे काय म्हणाले यावर मी गप्प राहिले. त्यांना काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते. होय, हे खरे आहे की जेव्हा माझे सासरे मला पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा मी हलका मेकअप केला होता, आणि आजकाल प्रत्येक मुलींना काही प्रमाणात मेकअप केलेला असतो. रोहित सोबत माझे स्थळ निश्चित झाले तेव्हा मला समाधान वाटले की मला तिथे नणंद आणि सासून आहेत ज्यांना माझ्या किंवा माझ्या कामात दोष काढणार नाही. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरे माझ्या उणिवा मोजायला लागतील हे मला माहित नव्हते. मात्र माझे मन अस्वस्थ राहिले. लग्न होताच रिसेप्शनही आटोपले आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी स्वयंपाकघराचं काम हाती घेतलं, कारण घरी फक्त माझा नवरा आणि सासरे होते. माझे सासरे पण खूप चांगले स्वभावाचे होते. ते सर्व काही प्रेमाने समजावून सांगायचे, पण ते मला रोहित बद्दल ज्या गोष्टी सांगायचे ते मला सहन होत नव्हते. जेव्हा रोहित ऑफिस मधून परत येत माझे सासरे लगेच त्यांच्या खोलीत जात. त्यावेळी मी रोहितच्या विखुरलेल्या वस्तू गोळा करत असताना खोलीच्या दारावर टकटक व्हायची आणि दरवाजा उघडायचा. माझे सासरे हसत हसत खोलीत शिरायचे. मग ते लवकर नाश्ता तयार कर म्हणायचे. मग आम्ही दोघे एकत्र नाश्ता करत गप्पा मारायचो. ते मैत्रीपूर्ण बोलायचे. थकवा आणि झोप लागली असूनही मला काही वेळ आराम करायचा आहे हे मी त्यांना सांगू शकत नव्हते, कारण माझ्यासाठी गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे ते सावलीसारखे माझ्यासोबत असायचे. मी स्वयंपाकघरात काम करत असले तर ते माझ्या डोक्यावर उभा असायचा. स्वयंपाक करताना ते मला टोकत असत, असं बनवू नकोस, तुझे पदार्थ बनवतेस ते रोहितला आवडत नाही. मग ते म्हणत की पहिलेच तर तू रोहितला आवडत नाही, आणि आता जर तू त्याची आवड देखील पार केला नाहीस तर तू त्याच्या हृदयापर्यंत कशी पोचणार. कधी कधी म्हणायचे की तू गोल रोटी बनवत नाहीस, रोहित तुझी रोटी बघूनच खाणे बंद करायचा. जर कोणी तुम्हाला सतत त्रास देत असेल तर ती व्यक्ती चिडचिडीची शिकार बनते. मीही माझ्या सासऱ्यांची वृत्तीने नाराज झाले, पण एकदा माझ्यासोबत जे काही घडलं त्याने माझ्या मेंदूने काम करणंच बंद केले. संध्याकाळ होत आली तेव्हा सासरे म्हणाले की रोहित तर तुला रात्री कुठेही घेऊन जाणार नाही. साहजिकच आहे, त्याला तू आवडत नाहीस, पण तुझ्याही काही इच्छा असाव्यात. तू सुद्धा घरून खूप विचार करून आली असेल, मोठी स्वप्ने पाहिली असतील. चल तयार हो, मी तुला मॉल मध्ये घेऊन जातो, थोडी खरेदी कर. नुसतं सांगायलाच ते माझे सासरे होते, पण जणू ते पूर्ण सासू आहेत असे वाटायचे. मी त्यांचे मन जिंकण्याचा आणि त्यांच्या इच्छेनुसार काम करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझे कोणतेही काम त्यांना आवडत नव्हते. माझ्या प्रत्येक कामात ते दोष शोधायचा आणि म्हणाले की रोहितला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. मी बाजारात जाण्यास नकार दिला. मी म्हणाले राहू द्या, माझी इच्छाच नाही. पण तरीही त्यांनी मला जबरदस्तीने बाजारात नेले. मला तुला एक अतिशय सुंदर कपडे भेट द्यायची आहे असे ते सांगू लागले. त्यांनी मला मॉलमध्ये नेले आणि नंतर माझ्या आवडीची ड्रेस जोडी निवडण्यास सांगितले. मला एक काळा सूट आवडला. मी म्हणाले की हा खूप क्यूट आहे. मग ते मोठ्याने हसले आणि म्हणाले की आधीच तुझा रंग काय कमी काळा आहे की तुला काळे घालून काळाच ठेवायचा आहे. त्याने मला एक फिकट फिरोजी रंगाची जोडी घेऊन दिली. मला हा रंग अजिबात आवडला नाही, पण मी गप्प बसले. माझे सासरे म्हणू लागले तुझ्या रंगाला त्यावर फक्त हलके रंगच चांगले दिसतात. आता ते याबद्दल बोलत होते तेव्हा मी रोहितला समोरच्या दुकानासमोर एक मुलीसोबत पाहिले. मला धक्काच बसला. माझ्या सासऱ्यांनीही ते पाहिले होते. रोहित सोबत असलेली मुलगी खूप सुंदर होती. त्याला बघून माझे सासरे म्हणाले तू रोहितला पाहिलंस का? मी तुला सांगितले होते की तो सौंदर्याचा प्रियकर आहे. त्याला जिथे एखादी सुंदर मुलगी मिळेल तिथे तो जाईल. रोहित हसत हसत माझ्या समोर त्या मुलीशी बोलत होता आणि हे पाहून माझे अश्रू वाहू लागले. मी काहीही विकत घेतली नाही आणि परत आले. सर्व काही नष्ट करू इच्छित होते. त्याचे दुहेरी व्यक्तिमत्व कसे होते. तो माझ्यासोबत प्रेमही दाखवायचा आणि बाहेरच्या इतर मुलींशी प्रेम करायचा. माझे सासरे म्हणू लागले बघ बेटा, मी तुला घर उद्ध्वस्त करण्याचा सल्ला कधीच देणार नाही, पण पुरुष हा एक मुक्त पक्षी आहे.
विशेषतः तो सौंदर्याचा परकी असेल तर. तू सुंदर असतीस तर गोष्टच काही औरच असती. पण बघ ना, रोहितने तुला ही वेळ तुला द्यायला, तुला बाहेर न्यायला पाहिजे, तर तो उलट तो कुणा सुंदर मुलीसोबत फिरत आहे. माझ्या मुलाच्या स्वभावाची मला चांगली जाणीव आहे. मी खूप रडत होते आणि माझ्या सासऱ्यांनी मला पाण्याचा ग्लास दिला आणि अगदी माझ्या जवळ बसले आणि त्यांच्या हातांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागले. ते म्हणाले, काळजी करू नकोस, मी रोहितला समजावतो, पण खात्री देऊ शकत नाही. मी पूर्ण दिवस रोहितसाठी त्याच्या आवडीचे अन्न शिजवण्यात, त्याचे घर सजवण्यात, त्याची शोभा वाढवण्यात, त्याचा रंग स्वतःला समजावून घेण्याचा प्रयत्न करते, पण तरीही त्याला माझा त्याग दिसत नाही. रात्री रोहित घरी पोहोचला तेव्हा मी माझ्या खोलीत बसून रडत होते. माझ्याकडे बघून तो म्हणाला, तुला काय झालंय? तुला बरं वाटत नाहीये का? मला त्याला सांगावे वाटले की मला तुझे सत्य कळले आहे, पण माझ्या सासरच्यांनी मला सक्त मनाई केली होती आणि सांगितले होते की बेटा, तुझे घर अशामुळे उद्ध्वस्त होईल. जर रोहितला कळले की तुला हे माहीत आहे की त्याचे बाहेर येताना मुलींसोबत अफेअर आहेत, तर तो बिनधास्त होईल. मी डोकेदुखीचे निमित्त पुढे केले. तो म्हणाला, चल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. आधीच तू काळी आहेस, रडून रडून तुझी तब्येत अजूनच बिघडली, त्यामुळे तू अजिबात चांगली दिसत नाहीस. माझ्या गालावर हलकेच मारत तो मला असे म्हणाला आणि हे ऐकून जणू माझ्या हृदयाचा ठोकाच विसरला. मी म्हणाले, मी एवढीच वाईट होते तर माझ्याशी लग्न का केले? माझे म्हणणे ऐकून तो माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला, मग हसायला लागला. तो म्हणाला, मी मोठी चूक केली, पण आता मी काय करू? मी आधीच चूक केली आहे आणि आता मला ते निस्तरावे लागेल, असे म्हणत तो हसला आणि माझ्या शेजारी बसला. तो माझा हात धरून म्हणाला, मी गंमत करत होतो, चल उठ, मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. पण तो मस्करी करत नव्हता हे मला माहित होतं. कदाचित माझ्या सासऱ्यांनी त्याला ओरडलं असावेत, म्हणूनच मनातील गोष्ट बोलल्यावर तो त्याला विनोद म्हणतोय. मी माझा हात त्याच्या हातातून काढला. मी म्हणाले, मला कुठेही जायचे नाही, मला डोकेदुखी आहे, मी औषध घेईन, मी ठीक होईन, असे बोलून मी खोलीतून बाहेर पडले. पण माझे मन खूप दुःखी झाले होते. जर पती पत्नीवर प्रेम करत नसेल किंवा तिच्या कमतरतावर बोट ठेवत असेल तर हळूहळू पत्नीचे प्रेम कमी होत जाते. रोहित प्रमाणे माझेही मन त्याच्यापासून दूर जाऊ लागले होते. एकदा सासरच्यांनी सांगितले की त्यांच्या घरातील कोणाचे तरी लग्न आहे, त्यामुळे मला तयार व्हायला सांगितले. मी एक अतिशय सुंदर कपडे जोडी निवडली जी मरून रंगाची होती आणि मनापासून तयार झाली होती. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले तेव्हा मी स्वतःच्याच प्रेमात पडले, कारण मी इतकी सुंदर दिसत होते. मी हलक्या रंगाची मालकीण होते. घातलेले कपडे माझ्या अंगावर छान दिसत होते. त्याच वेळी रोहित खोलीत आला आणि मला पाहताच काही क्षण माझ्याकडे बघतच राहिला. त्या दिवशी मला मी जिंकल्यासारखे वाटले. कदाचित माझ्या पतीचे मन माझ्याकडे आकर्षित होऊ लागले आहे. तो माझ्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला की तू कितीही सजली सावरलीस तरी बघ, तू माझ्यापेक्षा कमीच सुंदर दिसतेस, असे म्हणत त्याने मला माझ्या बाजूला उभे केले. हात पुढे करून मला त्याच्या जवळ केले. मग तो मला आरशाकडे दाखवू लागला. मला असे वाटले की माझे मन नियंत्रणाबाहेर गेले आहे. गेल्या 1 तासापासून मी स्वतःची तयारी करत होते आणि मला वाटले की मी रोहितसाठी तयार आहे. आता माझा चेहरा मला आरशात रागीट दिसू लागला होता. कदाचित माझ्या सासऱ्यांचे म्हणणे बरोबर होते की वधू तीच असते जी नवऱ्याला आवडते. मी लगेच रोहित पासून दूर गेले. रागाने माझे दागिने काढू लागले. समोरचा टिश्यू बॉक्स मधून टिश्यू घेतला आणि माझा मेकअप साफ करू लागले. माझी ही कृती पाहून रोहित खूप गंभीर झाला. म्हणाला, निशा, हे काय वागणे आहे? काय करत आहेस? आपल्याला आधीच उशीर झाला आहे. मी रागाने म्हणाले की मला कुठेही जायचे नाही. तो म्हणू लागला, हा काय बालिशपणा आहे निशा, छोट्या गोष्टीतून एवढा मोठा तमाशा करू नकोस. मी म्हणाले, मला तिथे जाऊन माझी अजून चेष्टा करून घ्यायची नाही, कारण मी तर तुला आवडतच नाही ना. तुझ्याकडे मुलींचा कमतरता थोडीच आहे. खूप सुंदर मुली आल्या असतील तिथे. तू कोणाशीही मनापासून मनोरंजन करून घे. रोहितने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली. यासाठी अजिबात तयार नव्हती. मला रोहित कडून असे काही अपेक्षित नव्हते. तो म्हणू लागला की मला काय समजले, कसल्या गोष्टी बोलतेय. रोहितची माझ्याशी बोलणे इतके जोरात होते की आमचा आवाज बाहेर जात होता. मी म्हणाले की माझ्यासमोर शालीनतेचा पांघरूण ओढू नकोस. मी काय केले आहे? बरं, मला माहित आहे. मीही सहन करून थकले होते. आज माझा संयम सुटला होता. त्याने मला हाताशी धरले आणि माझा हात घट्ट पकडला. मी रडतच राहिले. मी म्हणाले, माझा हात सोड. ते म्हणाले, नाही, आधी मला सांग, तू मला असे काय करताना पाहिले आहेस?
तू माझ्या चारित्र्याबद्दल बोलत आहेस. मी तुझ्या चारित्र्यावरही बोट दाखवू शकतो, समजले. तुझ्याबद्दल खूप काही माहित आहे, पण गप्प आहे. सहन करत आहे मी तुला. त्याच्या तोंडून हे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळण्यासारखे वाटले. हेच राहिले होते ऐकायला. मी म्हणाले, रोहित मला सोड. तो माझ्याकडे रागाने लाल डोळ्यांनी पाहत होता. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. मी तुला असे सहन करतोय माहित नाही. तुला 10 मिनिटे देतो तयार होऊन बाहेर येण्यासाठी. तो माझ्याकडे ओरडत असतानाच खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने माझा हात सोडला आणि खोलीचा दरवाजा उघडला. माझे सासरे खूप अस्वस्थ होऊन खोलीत शिरले होते. म्हणू लागले, काय चाललंय? ही काय आपल्या कुटुंबाची वागण्याची पद्धत आहे की तुमच्या दोघांच्या भांडणाचा आवाज परिसरातील 4 घरापर्यंत पोचतो? सासरे पण चिडले असावेत. रोहित म्हणाला, तिला समजावून सांगा. जर त्याने असे गैरवर्तन केले तर मी त्याच्यापासून खूप वाईट वागेन. रोहित रूमच्या बाहेर गेल्यावर सासरे माझ्या जवळ आले आणि म्हणाले, काय झाले आहे? मी रडत म्हणाले की ते मला सतत टोमणे मारत असतात. जर मी एवढी नापसंत होते तर त्यांनी माझ्याशी लग्नच का केले? माझे आयुष्य का खराब केले? मी थकले होते. मी रडत होते. सासऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर माझे डोके ठेवून माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागले. म्हणू लागले, गप्प बस. हे असे आहे. मी त्या समजावून सांगेन. मला तुम्हा दोघांना सेटल व्हावे असे वाटते, पण मला तसे काही दिसत नाही. बघ बेटा, पुरुष कधीच तडजोड करत नाही. स्त्रीलाच नम्र व्हावं लागतं. तुलाच कोणत्याही परिस्थितीत नमस्तक व्हावे लागेल आणि तुला धीर धरावा लागेल. मी सुरक्षित होते. मी एका चांगल्या कुटुंबातील होते. असे असूनही मी रोहितला प्रत्येक गोष्टीत साथ दिली, पण तरीही त्याला माझ्यात दोष दिसला तर मी काय करू शकते? माझे सासरे म्हणाले की सध्या आता तरी तयार हो, नाहीतर गोष्ट वाढतील. मी पुन्हा अनिच्छेनेच तयार झाले आणि लग्नात ही मी एका कोपऱ्यात शांत बसून राहिले. रोहित माझ्याकडे बघतच राहिला. काही दिवस आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. बाहेरच्या दारावर एकदा थाप पडली की माझे सासरेच दार उघडायचे. जर ते खोलीतून बाहेर आले नाही तर मी दार उघडायचे. मी दार उघडलं आणि विचारले, कोण आहे? तो म्हणू लागला, मी शेजारून आलो आहे. मी दार उघडले. एक मुलगा होता आणि म्हणाला, विराज साहेब कुठे आहेत? तो माझ्या सासऱ्याने विचारत होता. मी आहेत म्हणाले. त्याने मला त्यांना बाहेर बोलवण्यास सांगितले. मी मागे हटले आणि तो आत गेला. मी बोटाने त्याला त्यांची रूम दाखवली, पण समोरच्या रस्त्यावरून सासरे येताना दिसले तेव्हा माझा गोंधळ झाला. मला आश्चर्य वाटले की माझे सासरे घराबाहेर होते, तर मग हा मुलगा माझ्या सासरेचे नाव घेऊन आत कुठे घुसला? मी त्याला विचारले, तू इथे काय करतोयस? विराज साहेबांनी मला घरी यायला सांगितलं आहे. मी म्हणाले, तू खोटे बोलत आहेस. माझे सासरे तर बाहेरून आले आहेत. बोलता बोलता सासरे तिथे आले. त्या व्यक्तीला पाहून ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. मग तो तरुण लगेच घरातून बाहेर पडताना पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या सासरे माझ्यावर रागवू लागले आणि विचारू लागली की कोण आहे तो, का आला होता? सासरच्याकडून आहे. हे ऐकून मलाही आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले की तुम्हाला भेटायला आला होता. तुम्ही त्याला बोलावले असे म्हणत होता. मग तो म्हणू लागला, तू काहीही बोलू नकोस, मी त्याला ओळखत नाही. मग तो कोण आहे? आणि हे ऐकून माझं डोकं फिरायला लागलं. मी म्हणाले, मी खरं सांगतेय बाबा, तो हेच म्हणत होता. तर ते म्हणू लागले की तुला कोणी काही बोलले तर तू दार उघडून आत घेशील का? तेवढ्यात रोहित तिथे आला होता. त्याने आमचे अर्धे संभाषण ऐकले होते. बाबांना विचारले, काय झाले? माझे सासरे लगेच गप्प झाले आणि मलाही गप्प राहण्यास संकेत दिला. काही नाही, काही झाले नाही. रोहित खूप विचारले तरी ते काही बोलले नाहीत. रोहित म्हणू लागला की काही गोष्टी ऐकल्या आहेत. कोण आले होते? मग सासरे म्हणाले की तू सोडून दे, मी बघतो. रोहित माझ्याकडे बघत खोलीत गेला. तेव्हा माझे सासरे म्हणाले, त्याला काही बोलू नकोस, मला तुझे घर खराब होऊ द्यायचे नाही. 2-3 दिवस झाले होते. मी खूप अस्वस्थ झाले. रात्री रोहित आलाच नाही. मग लाईटही गेली. मला माझ्या सासरच्यांना खोलीत जाण्यास भाग पाडले होते. मग मी माझ्या सासरच्यांच्या खोलीत जाताच मला कोणीतरी आपल्या कुशीत घेतल्यासारखे वाटले. मला काही समजलेच नाही. त्या क्षणी खोलीची लाईट आली आणि मी पाहिले की माझे सासरे बेडवर बेशुद्ध पडलेले होते आणि मला धरून तोच मुलगा होता जो माझ्या सासरच्याच्या सांगण्यावरून घरात आला होता. हे पाहून माझा जीव गेल्यासारखे झाले. मी स्वतःला त्याच्यापासून मुक्त करत होते. त्या क्षणी रोहित खोलीत आला आणि हे सर्व पाहून रोहितने त्या मुलाला मारायला सुरुवात केली. माझे सासरेही उठून बसले. ते म्हणाले, याच तरुणाने आणि तुझ्या पत्नीने मिळून मला बेशुद्ध केले होते. तू त्याला रंगे हात पकडले हे चांगले झाले.
सासरच्यांचे बोलणे ऐकूनही मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, बाबा काय बोलताय तुम्ही? ते म्हणाले, म्हणूनच मी रोहितला म्हणत, या मुलीशी लग्न करू नकोस, माझ्या भाचीशी लग्न कर. पण तुला तुझ्या मर्जीने करायचं होतं. या मुलीशी लग्न केल्याचे परिणाम पाहिलेस ना? माझ्या सासऱ्याचा सगळे कारस्थान मला आत्ता समजले होते. तो मुलगा पळून गेला होता. कदाचित रोहितच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी माझ्या सासरच्यांनी मला कामावर ठेवलं होतं. माझ्या पतीने माझ्या भावाला फोन करून तुझ्या बहिणीला घेऊन जाण्यास सांगितले. पण मी रोहितला सर्व काही सांगितलं. मी म्हणाले की तुझ्या वडिलांनाच माझ्या मनात तुझ्याबद्दल चुकीचे विचार रुजवले. यात माझा काही दोष नाही. तुम्ही मला ज्याची पाहिजे त्याची शपथ देऊ शकता. मी या व्यक्तीला ओळखत नाही. रोहित म्हणाला, ठीक आहे, मी उद्या त्या मुलाला शोधून सत्य बाहेर काढतो. तो म्हणाला की तू खोटी आहेस असे कळले तर मी तुला तिथेच घटस्फोट देईन. दुसऱ्या दिवशी रोहितने तो मुलगा शोधून त्याला मारहाण केली आणि त्याला खरे सांगण्यास सांगितले. तेव्हा त्याने माझ्या सासरच्यांचा सर्व प्लॅन त्याला सांगितला. रोहितने मला एका मैत्रिणीच्या लग्नात पाहिले होते म्हणून त्याने त्याच्या वडिलांना माझ्यासाठी स्थळ पाठवण्याचा आग्रह धरला आणि माझ्या सासऱ्यांना त्यांच्या भाचीला आणायचे होते. त्यांनी हा सगळा खेळ रचला होता जेणेकरून रोहित मला सोडून जाईल आणि हे त्याचं लग्न त्यांच्या भाचीशी करतील. कोण म्हणतं फक्त सासू सुनेविरुद्ध कट रचते? कधी कधी सासरेही हे अशी कामे करतात. धन्यवाद मित्रांनो.